हॅलो, ऑफिसवरून आले आणि सूप प्यायची इच्छा झाली. शेवग्याच्या शेंगा घरात होत्या. म्हटलं चला शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवूया. मग 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या, 1 टोमॅटो, 1 छोटा कांदा आणि कोथिंबीर. हे सगळं कट करून घेतलं आणि शेंगाही कट करून घेतल्या. 4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि 1 मिरची. शेवग्याच्या शेंगा तर नेहमी घरात असतातच, त्यामुळे कधीही सूप प्यायची इच्छा झाली की मी हेच सूप बनवते, कारण मला खूप जास्त आवडतं. 4-5 वाटाण्याच्या शेंगा सोलून टाकले, नसतील तर काहीच हरकत नाही. हे सगळं कुकरमध्ये टाकून पाणी, हळद, मीठ, थोडे जिरे आणि काळी मिरी 10 मिनिटांसाठी हे शिजवून घेतलं. पाणी साईडला काढून मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतली आणि पुरणाच्या चाळणीमध्ये ते गाळून घेतलं. जे शेंगा शिजवलेलं पाणी होतं तेही त्यामध्ये ऍड केलं. आणि तुम्हाला जर थोडी वेगळी टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकू शकता. नसेल आवडत तर नका टाकू. नंतर फक्त 2 मिनिटांसाठी सूप उकळवून घ्यायचं आणि आपलं सूप रेडी असेल. तिखट न टाकता लहान मुलांसाठीही तुम्ही करू शकता आणि कधी आजारी असल्यावर एक उत्तम पर्याय आहे हे सूप आणि टेस्टीही खूप लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, बाय.